तुझं काही काम आहे का माझ्याकडे? अरे वा, यांना पण सोबत घेऊन आलीस तू? सरप्राईज एकत्र वाटून खाणार आहेत की काय? ते सरप्राईज वर डिपेंड करतं ना, की यांना वाटायचं की मी एकटीच खाणार आहे. ओ किती गोड. बरं चल, माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. तू ज्यांच्याकडनं 2 लाख रुपये घेतले होतेस ना, त्यांचे काही पैसे परत करायचे. त्यांच्याकडे मला घेऊन चल. काय ग, ज्यांनी उदार मनाने आम्हाला पैशाची मदत केली त्यांच्याकडे नेतेस ना? आणि हे काय, गाडी आणली आहेस तू? मस्त मस्त. माझी गाडी चक्काचूर झाली आहे ना, आपण तुझ्याच गाडीने जाऊ. चल. गेले कुठे? पिकनिकला गेलेत. सुट्ट्या सुरू झाल्यात ना, म्हणूनच तर त्यांनी ऑनलाईन पैसे पाठवले ना. बरेच फिरतीवर दिसतात हे समाजसेवक. तू एक काम कर, तू मला त्यांचा नंबर दे, मी त्यांना ऑनलाईनच पैसे परत करते. नंबर? हा नंबर? हो. नंबर नंबर. हो मॅडम, ऐका, थांबा. श्रद्धाला काय बोलू नका तुम्ही, तिचा काय पण दोष नाही. ती माझ्या बोलण्यावरूनच खोटं बोलली. आता तुम्हाला एवढं तर कळलं ना की प्रिन्स सरकारकडून पैसे घेऊन मी तुम्हाला दिलेत. मग जाऊ दे ना, आता उगाच ताणत नका बसू ना. वेळेवर पैसे भेटले हे महत्वाचं आहे. जस्ट शट अप. खोटारडेपणाचा ना कळस गाठलायस तू. माझ्याशी खोटं बोलून मला मदत करायची काही गरज नव्हती. आणि मुळात तुझ्याकडे मदत मागितलीच कोणी होती? तुला बोलले होते ना, आमचं आम्ही बघून घेऊ. तुला पुढे पुढे करून मोठेपणा करायला कोणी सांगितलं होतं? शक्ती, तू काय बोलतेस? अम्मा, मला खोटेपणाची खूप चीड आहे. हो असेल, पण मी केलेला खोटेपणा आप्पांसाठी होता. आप्पांचा जीव वाचवणं या खऱ्या खोट्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं. मला एक सांगा, 1 तासामध्ये कुठून पैसे उभे करणार होते तुम्ही? माझं मी बघून घेतलं असतं. ठीक आहे, मग चुकलं माझं. हा, मी खोटं बोलून मदत केली तुमची, चुकलं माझं. बघा आता माझं गाल लाल करणार तुम्ही. घ्या, मारा. नाही, एका नाही, दोन्ही गालावर मारा. काही बोलणार नाही मी तुम्हाला. शिवा, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. बघ, तिचा राग म्हणजे नाही अम्मा, काय ना, दरवेळी आपलं तेच खरं करायची सवय झाली यांना. आपणच बरोबरच, बाकीचे सगळे चुकीचे असं वाटतं यांना दरवेळी. बघा, मला ना चिडायचं नाही कोणावर. मला फक्त एवढंच बोलायचंय, ज्याच्या जे नशिबात असतं ना, शंभू महादेव त्याला ते देतो. आता आप्पांच्या उपचारासाठी प्रिन्स सरकारांकडून मदत मिळायची हे विधिलिखितच असेल तर काय करणार? मी दुआ होतो, मी फक्त